आपल्या नेत्यावर हात उचलला तर ते अयोग्य, आणि जो नेता आपल्याला आवडत नाही त्यावर कोणी हात उचलला तर ते योग्य. हो, मला बोलायचं आहे चंदीगड एअरपोर्टवर कंगना रणावत यांच्यावर झालेला जो सीआयएसएफ महिला जवान यांनी हात उचलला त्या संदर्भात. यावर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. कोणी या गोष्टीला जस्टिफाय करत आहे, कोणी या गोष्टीला चूक म्हणत आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की नेत्यांचे जे विधानं असतात त्याच्याशी मी बिलकुल सहमत नाही. भरपूरशे चुकीचे विधानं ते देतात. पण त्या संदर्भात काय या हिंसक घटना घडतात त्या योग्य आहेत का? कारण 2011ला अशीच घटना शरद पवार यांच्यासोबत दिल्ली येथे घडली होती. ते त्यावेळी शेतकरी चिडलेले होते आणि ते इफ्कोच्या बैठकीत जात असताना एका तरुणाने त्यांच्यावर हात उचलला होता. मध्ये चंद्रकांतदादा पाटलांवर सुद्धा शाई फेकण्यात आली. त्या अगोदर दिल्लीचे मुख्यमंत्री जे अरविंद केजरीवाल आहे यांच्यावरही एका तरुणाने हात उगारला होता. का या गोष्टींना आपण जस्टिफाय करू शकतो? या हिंसक गोष्टी देशाच्या हिताच्या किंवा राजकारणाच्या हिताच्या आहेत का? हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही या गोष्टीला जस्टिफाय करू शकता, तर मग आयरन लेडी ज्या आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या त्यांची सुद्धा हत्या अशा त्यांच्या चिडलेल्या बॉडीगार्ड्सनीच केलेली होती. मग त्या घटनेलाही तुम्ही कसे काय जस्टिफाय कराल? माझ्या मते कोणत्याही पद्धतीची हिंसा ही समाजाच्या हिताची नाही आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.